श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज या पवित्र क्षणी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत आपल्या मनाला शांत करण्यासाठी, आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी आणि आपल्या अंतःकरणात गुरुकृपेचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी. स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक नाव नाही. स्वामी समर्थ म्हणजे एक आधार आहे. स्वामी समर्थ म्हणजे विश्वास आहे. स्वामी समर्थ म्हणजे आईसारखी माया आणि वडिलांसारखा आधार आहे. जो भक्त श्रद्धेने हाक मारतो, स्वामी माझी काही चुकत असेल तर मला योग्य मार्ग दाखवा, त्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाही. स्वामी नेहमी सांगतात, श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे मनाला दिलेला शब्द. श्रद्धा म्हणजे संकटातही गुरुवर ठेवलेला अढळ विश्वास. आणि सबुरी म्हणजे काय? सबुरी म्हणजे संयम. सबुरी म्हणजे वेळ येईपर्यंत शांत राहण्याची ताकद. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला सगळं लगेच हवं असतं. लगेच यश, लगेच पैसा, लगेच सुख. पण स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. फळ पिकल्याशिवाय झाड हलू नकोस. भक्तांनो, आपण जर सत्कर्म करत राहिलो, मन स्वच्छ ठेवलं आणि गुरुवर विश्वास ठेवला तर योग्य वेळी योग्य फळ नक्कीच मिळतं. स्वामी समर्थ कर्मावर फार भर देत. ते म्हणतात, जे पेरशील तेच उगवेल. आपल्या जीवनात जे काही घडतं ते केवळ नशिबामुळे नसतं, ते आपल्या पूर्वीच्या आणि सध्याच्या कर्मामुळे असतं. जर आपल्याला जीवनात सतत अडचणी येत असतील तर एकदा स्वतःकडे पहा. आपण कोणाला दुखावलं आहे का? आपण कोणावर अन्याय केला आहे का? आपण खोटं बोललो आहे का? स्वामी म्हणतात, देवाला फसवू शकशील, जगाला फसवू शकशील, पण स्वतःच्या कर्माला कधीच नाही. म्हणून भक्तांनो, सत्याचा मार्ग धरावा, प्रामाणिकपणा जपावा, कोणाचं वाईट चिंतू नये. आज सर्वात मोठा प्रश्न आहे, मन शांत कसं करायचं? बाहेरचं जग बदलणं आपल्या हातात नाही, पण आपलं मन आपल्या हातात आहे. स्वामी म्हणतात, मन शांत असेल तर झोपेतही स्वर्ग असतो, आणि मन अस्थिर असेल तर राजवाडाही तुरुंग वाटतो. मन शांत करण्यासाठी दररोज थोडा वेळ नामस्मरण करा. सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ असा जप करा. राग, मत्सर, द्वेष हळूहळू सोडून द्या. मन हे लहान मुलासारखं असतं. त्याला प्रेमाने समजावलं तर ते ऐकतं. भक्तांनो, स्वामी समर्थ संकटात भक्ताची परीक्षा घेत नाही, ते भक्ताला घडवतात. जेव्हा जीवनात अंधार येतो तेव्हाच गुरुकृपेचा दिवा उजवतो. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की अशक्य वाटणाऱ्या प्रसंगी स्वामी मदतीला धावून आले. कोणाच्या रूपात, कोणाच्या आवाजात, कोणाच्या विचारात. स्वामी नेहमी सांगतात, मी आहे, घाबरू नकोस. आपण जर पूर्ण शरणागती पत्करली तर चिंता करण्याची गरज उरत नाही. शरणागती म्हणजे हार मानणं नाही. शरणागती म्हणजे गुरुवर पूर्ण विश्वास ठेवणं. आपण प्रयत्न करायचे, कर्तव्य पार पाडायचं आणि निकाल स्वामीवर सोडायचा. स्वामी म्हणतात, तू माझा आहेस, मी तुझा आहे. ही भावना मनात रुजली की भय नाहीसं होतं. भक्तांनो, जीवन हे क्षणभंगुर आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा सगळं इथंच राहून जातं. सोबत जाते ती फक्त आपली कर्म, आपली श्रद्धा आणि गुरुकृपा. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला आणि स्वामींचं स्मरण ठेवा. श्री स्वामी समर्थ.